नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। असे भरपूर कलाकारच म्हणूया आपण, त्यांचं स्वप्न राहतं की एखाद्या चित्रपटात काम मिळावं, चित्रपटात नाही तर ठीक आहे एखाद्या सिरियलमध्ये अगदी छोटासा रोल मिळावा, एखाद्या वेब सिरीजमध्ये अगदी छोटासा रोल मिळावा, यासाठी ते भरपूर मेहनत घेतात। काही जण गावाकडून येतात, अगदी गरिबी राहते, परंतु जेव्हा ते तिथं जातात तेव्हा जे सत्य त्यांच्या समोर येतं हे अगदी धक्कादायक गोष्टी राहतात भरपूर। त्यामध्ये अभिनेत्री भरपूर जास्त प्रमाणात त्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत। त्यावरच आपण एक धक्कादायक बातमी जी समोर आली आहे त्यावर चर्चा करूया। स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर, चला सुरू करूया। तर मिळालेल्या माहितीनुसार एका सेक्स रॅकेटमध्ये एका अभिनेत्रीला अटक करण्यात आलेला आहे, जे की सेक्स रॅकेट स्वतः चालवत होती, स्वतः ती मध्यस्थी होती। आणि त्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचं, तिथून अगदी 2 जणांना, ज्या अभिनेत्री होत्या त्यांना, त्या 2 अभिनेत्रींची सुटका सुद्धा करण्यात आलेली आहे। तर ही गोष्ट घडली आहे। यापूर्वी एक गोष्ट सांगणं अत्यंत महत्त्वाचं की या संपूर्ण व्हिडिओमध्ये 2-4 मिनिटाचा जो व्हिडिओ होणार आहे यामध्ये एकही फोटो वापरणार नाहीये। नक्कीच जी बातमी समोर आली आहे त्या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे, परंतु फोटो वगैरे नक्कीच यामध्ये मी टाकणार नाहीये। उद्देश फक्त हा आहे की काय गोष्टी घडत आहेत, जे स्वप्न बघण्यात येत आहे अभिनेत्रीकडून, मुलींकडून। छोट्या मुलीसुद्धा आपण बघतो मुंबईमध्ये जातात, स्वतः स्वप्न राहत असतात विविध गोष्टींची, परंतु काय प्रकार घडतोय त्यामध्ये अभिनेत्री असू द्या, अभिनेता असू द्या, संपूर्ण गोष्टी बघणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर ही गोष्ट घडली आहे मुंबई जवळील काश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार 41 वर्षीय अनुष्का मोहन दास यांना अटक करण्यात आलेली आहे। ही अभिनेत्री आहे, विविध चित्रपटात यांनी किंवा मालिकेत काम केलं आहे अशी सध्या माहिती मिळतीये। हे रॅकेट हे जे होतं, हे जे उच्चभ्रू समाजातील ग्राहक राहत असतात, म्हणजे रिच माणसं म्हणा, श्रीमंत माणसं, त्यांच्यासाठी चालवण्यात येत होतं। जे श्रीमंत माणसं आहे त्यांना जी गोष्ट आहे ही सेक्स रॅकेट त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याचं काम या अभिनेत्रीनं केलेलं होतं। अभिनेत्री ही मध्यस्थांची म्हणजे मध्यस्थी होती, ती तिची भूमिका होती। तिला अटक करण्यात आलं असून न्यायालयीन कोठडीत सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे। अजून पुढील तपास जो आहे, म्हणजे यातील अजून कोणी माणसं आहेत का, अजून कोणी अभिनेत्री आहेत का हिच्यासोबत, किंवा अजून कोणी अभिनेता आहेत का मोठा, तर हे पाहणं सध्या सुरू आहे पोलिसांकडून। पोलिसांनी सुटका केलेले 2 पीडित अभिनेत्री, आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ह्या ज्या पीडित अभिनेत्री होत्या यांनी खरं पाहिलं तर मालिकेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि बंगाली चित्रपटात सुद्धा यांनी काम केलेलं आहे अशी सध्या माहिती मिळते। आणि त्या अभिनेत्रींना यांच्या जाळ्यामध्ये ते अडकले आहे, त्यांची सुटका करून देण्यात आलेली आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे, म्हणजे ज्यांनी मालिकेत सुद्धा काम केलेलं आहे, म्हणजे अनुभव आहे, त्यानंतर चित्रपटात सुद्धा काम केलेलं आहे आणि त्या या अशा गोष्टींमध्ये अडकल्या। तर नक्कीच आता यामध्ये काय होणार आहे की भरपूर माहिती समोर येणाऱ्या काळामध्ये, की काय अजून याच्यामध्ये सूत्र आहेत का, कोणते मोठ्या अभिनेत्री आहेत का, ह्या कशा त्याच्यामध्ये गेल्या, ह्या ज्या 2 अभिनेत्रींच्या म्हणजे ह्या ज्या पीडित होत्या यांची सुटका कशी झाली, ह्या तिथपर्यंत कशा गेल्या, नक्कीच माहिती समोर येणार। परंतु या बातमीचा जो संदर्भ गोष्ट होती की भरपूर जणांचे स्वप्न राहतात, गावाकडून तिथे जातात, नक्कीच पैसे नसतात, काही नसतात, भरपूर गोष्टी असतात, तर तिथं गेल्यानंतर जे स्वप्न बघण्यात येतात की मला अभिनेत्री व्हायचंय, मला अभिनेता व्हायचंय, मला चित्रपटात काम करायचंय, चित्रपट नाही तर मला मालिकेत काम करायचंय, मालिका नाही तर आता जे सगळ्यात जास्त फेमस होते वेब सिरीज, त्याच्यामध्ये तर अर्धा सेक्सच दाखवण्यात येते, तर त्याच्यामध्ये थोडंसं काम करणं आहे जेणेकरून पैसे मिळतील, फेम मिळेल, तर या गोष्टी तर आहेच, यामध्ये तर भरपूर अडकण्यात येतंय। परंतु त्याच पडद्यामागे हे सेक्स रॅकेट जास्त प्रमाणात चालताना आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी, असं नाही की फक्त महाराष्ट्रातच, संपूर्ण देशात आपण म्हणू शकतो हे संपूर्ण गोष्टी चालू आहेत। चित्रपटाच्या नावाने तुम्हाला चित्रपट देतो, तुम्हाला वेब सिरीज देतो, तुम्हाला ह्या गोष्टी भरपूर आहेत, तर त्या गोष्टी घडताना सध्या दिसत आहे। तर या संपूर्ण गोष्टींविषयी तुमचं मत काय नक्कीच सांगा। म्हणजे हिरोनीचं जे सेक्स रॅकेट चाललं आहे किंवा जे फसवण्यात येतंय अभिनेत्रींना म्हणा, मुलींना म्हणा, फसवण्यात येते, त्याविषयी तुमचं मत नक्की या व्हिडिओद्वारे मांडा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, मत मात्र नक्की मांडा। धन्यवाद।